नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी.एडमधील जेंडर स्कूल अँड सोसायटी, लिंगभाव शाळा आणि समाज या विषयातील लिंगभाव व लिंगभावाची वैशिष्ट्ये, जेंडर अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेंडर याविषयी माहिती घेऊ. मी प्राध्यापक एम.आर. जोशी, M.A. एम.एड. श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया लिंगभाव व लिंगभावाची वैशिष्ट्ये, जेंडर अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेंडर. आता लिंगभाव म्हणजे काय? तर लिंगभाव म्हणजे समाजाने पुरुष आणि स्त्रियांकरता घडवून दिलेल्या भूमिका, जबाबदाऱ्या आणि अपेक्षा. ही वैशिष्ट्ये स्थिर नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घटकांमुळे बदलतात. तर लिंगभाव भूमिकांच्या काही मुख्य व्याख्या आहेत ते पाहूया. जागतिक आरोग्य संघटना WHO 2003ची व्याख्या आहे. लिंगभाव भूमिका या समाजाने विशिष्ट लिंगाच्या व्यक्तींकरता ठरवलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक अपेक्षांवर आधारित भूमिका, वर्तन आणि जबाबदाऱ्या आहेत. ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये शब्दकोशामध्ये काय व्याख्या दिली पाहूया. लिंगभाव भूमिका म्हणजे समाजाने पुरुष आणि स्त्रियांकरता विशिष्ट जबाबदाऱ्या, वर्तन आणि कार्य निश्चित केली आहे. जॉन मनी 1955. लिंगभाव भूमिका या समाजाच्या मूल्यप्रणाली आणि विश्वासांवर आधारित असतात, ज्या व्यक्तीच्या जैविक लिंगावर नव्हे तर सामाजिक अपेक्षांवर अवलंबून असतात. ॲन ओकले 1972. लिंगभाव म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या घडवलेले स्त्री आणि पुरुष यांच्यातील फरक, जे जैविक लिंगापेक्षा वेगळे असतात. मायकेल कॅम्पबेल 2008. लिंगभाव भूमिका म्हणजे समाजाच्या विविध घटकांमध्ये स्त्री आणि पुरुषांकडून अपेक्षित असलेले वर्तन आणि जबाबदाऱ्या होत. आता लिंगभावाची काही वैशिष्ट्ये ती पाहूया की नंबर 1, लिंगभाव हा सामाजिकदृष्ट्या घडवलेला असतो. स्पष्टीकरण याचं असं आहे की लिंगभाव हा जैविक नसून समाजाने निर्माण केलेला असतो. समाजातील रूढी, परंपरा आणि मूल्ये यावर तो आधारित असतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर भारतातील पारंपरिक कुटुंब व्यवस्थेत पुरुष कुटुंब प्रमुख असतो, तर स्त्रिया घरगुती जबाबदाऱ्या सांभाळण्याचे काम करतात. आता लिंगभाव काळानुसार बदलतो. हे दुसरं वैशिष्ट्य की लिंगभाव काळानुसार बदलतो. याचं स्पष्टीकरण असं आहे, प्रत्येक समाज आणि काळानुसार स्त्री पुरुष भूमिका बदलत असतात. औद्योगिकरण, शिक्षण आणि आधुनिक विचारधारा यामुळे लिंगभावाच्या संकल्पना बदलू लागल्या आहेत. उदाहरणार्थ, पूर्वी स्त्रिया केवळ घरगुती कामांपुरत्या मर्यादित होत्या, पण आता त्या विज्ञान, राजकारण, सैन्य यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये पुढे येताना दिसत आहे. तिसरं वैशिष्ट्य, लिंगभावाचे भिन्न संस्कृतींमध्ये विविध प्रकार असतात. स्पष्टीकरण याचं असं आहे की लिंगभावाच्या संकल्पना भौगोलिक व सांस्कृतिकदृष्ट्या वेगळ्या असतात. एका समाजात जे स्वाभाविक मानले जाते ते दुसऱ्या समाजात वेगळे असू शकते. उदाहरणार्थ, पाश्चिमात्य देशांमध्ये पुरुषही स्वयंपाक व मुलांच्या संगोपनात सक्रिय भूमिका घेतात, तर आपल्यासारख्या काही पारंपरिक समाजांमध्ये ही जबाबदारी फक्त स्त्रियांकडेच सोपवलेली असते. त्याच्यानंतर चौथं, लिंगभाव भूमिकांमध्ये असमानता असते. स्पष्टीकरण असं आहे की बहुतेक समाजांमध्ये स्त्रियांवर जास्त बंधने असतात आणि त्यांना कमी संधी दिल्या जातात. उदाहरणार्थ, एकाच पदावर कार्यरत असताना पुरुषांना अधिक वेतन दिले जाते, पण स्त्रियांना त्याच समान कामासाठी कमी वेतन मिळत असते. त्याच्यानंतर पाचवं वैशिष्ट्य जे आहे ते असं आहे, माध्यमे आणि शिक्षण लिंगभाव घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. स्पष्टीकरण असं आहे, शिक्षण आणि प्रसारमाध्यमे लिंगभावाच्या संकल्पनांना दृढ करतात किंवा त्यांच्यात सुधारणा घडवू शकतात. उदाहरणार्थ, जाहिरातींमध्ये अनेकदा घरकाम करणाऱ्या स्त्रिया आणि ऑफिसमध्ये काम करणारे पुरुष दाखवले जातात. यामुळे ठराविक लिंग प्रतिमा या बळकट होत असतात. पण जर जाहिरातीमध्ये स्त्रिया जर चांगल्या त्या ठिकाणी दाखवल्या, म्हणजे बाहेरच्या जगात काम करणाऱ्या वगैरे, तर त्याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी लिंगभाव बदलण्यात महत्त्वाची भूमिका माध्यमे आणि शिक्षण बजावू शकतात. त्याच्यानंतर लिंगभाव पूर्वग्रह हे समाजावर प्रभाव टाकत असतात, म्हणजे जेंडर बायस. तर जेंडर बायस हे समाजावर प्रभाव टाकतात. स्पष्टीकरण असं आहे, समाजातील पूर्वग्रहांमुळे स्त्री पुरुषांच्या संधी आणि निर्णय क्षमतांवर परिणाम होतो. उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे मुलींना विज्ञान आणि गणित विषयात कमी हुशार समजले जाते, त्यामुळे त्या ह्या क्षेत्रांमध्ये कमी प्रमाणात सहभागी होतात. सातवं वैशिष्ट्य असं आहे की लिंगभाव ओळख, जेंडर आयडेंटिटी व्यक्तिसापेक्ष असते. स्पष्टीकरण असे की प्रत्येक व्यक्तीची लिंगभाव ओळख वेगळी असते आणि ती केवळ जैविक लिंगावर आधारित नसते. उदाहरणार्थ, काही लोक स्वतःला पुरुष किंवा स्त्री म्हणून पाहतात, तर काही जेंडर फ्लुइड किंवा ट्रान्सजेंडर म्हणून स्वतःची ओळख
निश्चित करतात. 8वं वैशिष्ट्य असं आहे की लिंगभाव समानतेसाठी कायदे आणि धोरणे आवश्यक असतात. स्पष्टीकरण असं आहे की लिंगभाव असमानता दूर करण्यासाठी शासन स्तरावर विविध कायदे आणि धोरणे आवश्यक असतात. उदाहरणार्थ, भारतात लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा पॉश ॲक्ट 2013 लागू करण्यात आलेला आहे, ज्यामुळे कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. तर समारोपामध्ये असं म्हणेल मी की लिंगभाव ही समाजाने निर्माण केलेली आणि सातत्याने बदलणारी संकल्पना आहे. त्यामध्ये असलेल्या असमानता दूर करण्यासाठी शिक्षण, माध्यमे, कायदे आणि सामाजिक चळवळी यांची गरज आहे. धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करा आणि शेअर करा.